पॅन कार्ड युजर्ससाठी महत्त्वाची बातमी, यांना 10,000चा दंड भरावा लागेल। पॅन कार्ड असतील तर तुमचं बँक खातं फ्रीज होईल। 1 जानेवारीपासून पॅन कार्ड निष्क्रिय होईल, त्यामुळे अनेकांना अडचणीचा सामना करावा लागू शकतो। बँकांची कामं तुम्हाला करता येणार नाही, पॅन निष्क्रिय झालं। संपूर्ण देशभरामध्ये पॅन कार्डवर नवीन वर्षाच्या 1 जानेवारीपासून 3 नवे नियम या ठिकाणी लागू करण्यात येणार आहेत। हे नियम तुम्हाला आता पाळावेच लागणार आहेत, नाहीतर तुमच्यावर कारवाई होऊन तुमचे पॅन कार्ड कायमचं सस्पेंड केलं जाणार आहे। वाढत्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी सरकारच्या माध्यमातून हा सर्वात मोठा निर्णय घेतल्याचं सांगण्यात आलं आहे। पॅन कार्डवर लागू होणारे हे 3 नियम 31 डिसेंबरच्या बरोबर रात्री 12 वाजता या ठिकाणी लागू होतील आणि हे 3 नियम न पाळणाऱ्या नागरिकांवर 1 जानेवारी ते 15 जानेवारी या कालावधीमध्ये कारवाई करण्यात येणार आहे व तुमचे पॅन कार्ड या ठिकाणी कायमचे सस्पेंड सुद्धा करण्यात येणार आहे। लक्षात ठेवा, तुम्ही जर कोणत्याही बँकेला पॅन कार्ड जोडलेलं असेल तर तुमच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे, कारण या पॅन कार्डवरच तुमची पेन्शन येत असते। शेतकऱ्यांना PM किसान असेल, नमो शेतकरी योजना असेल तर या योजनेचे पैसे या पॅन कार्डच्या नंबरवरच तुमच्या बँकेच्या खात्यावरती येत असतात। तसेच लाडकी बहीण योजनेचे पैसे देखील या पॅन कार्डचा नंबरवरूनच या ठिकाणी बँकेत येत असतात। त्यामुळे सर्वांनी हे 3 नियम कोणते आहेत लक्ष देऊन बघा। नवीन वर्षाची सुरुवात होताच अनेक बदल या ठिकाणी दरवर्षी होत असतात, त्यामध्येच आता पॅन कार्डच्या बाबतीत लागू झाले आहेत 3 महत्त्वाचे नियम। या नियमाचे पालन न करणाऱ्या लोकांचे पॅन कार्डची सुविधा बंद करण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून आता घेतला आहे। 140 कोटी जनतेला आता मोठा धक्का बसणार आहे। मग आता यामध्ये पेन्शनधारक असतील, लाडक्या बहिणी असतील, शेतकरी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील किंवा देशातील कोणत्याही बँकेमध्ये तुमचे जर खाते असेल आणि तुम्ही तुमच्या बँकेला तुमच्या पॅन कार्डचा जो नंबर आहे तर तो नंबर लिंक केला असेल तर तुम्हाला आता मोठ्या अडचणींचा इथून पुढे आता नवीन वर्षामध्ये सामना करावा लागू शकतो, कारण पॅन कार्ड हे बँकेला लिंक असते आणि या पॅन कार्डच्या नंबरवरच प्रत्येक योजनांचे पैसे असतील, पेन्शनधारकांचे पैसे असतील किंवा शेतकरी असाल तर कोणत्याही योजनांचे पैसे या ठिकाणी बँकेमध्ये येण्यासाठी पॅन कार्ड बँकेला जोडलेलं असतं। त्यामुळे कोणकोणते नियम लागू झालेत नक्की तुम्ही बघायचं आहे। सरकारच्या माध्यमातून आता फसवणुकीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पॅन कार्डबाबत नवे या ठिकाणी कडक नियम लागू करण्यात आले आहेत। मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीकडे पॅन कार्ड हे 100% असतेच, तुमच्याकडे पण पॅन कार्ड हे नक्कीच असणार आहे। तर तुम्हाला आता सावधान व्हायचं आहे, कारण या 3 नियमांचे पालन तुम्हाला सरकारच्या माध्यमातून करायला सांगितलंय, अन्यथा तुमच्यावर कारवाई तर होणारच, वरून दंड होऊन तुमचे पॅन कार्ड या ठिकाणी सस्पेंड करण्यात येणार आहे, म्हणजेच रद्द करण्यात येणार आहे। आता पॅन कार्डवर कोणते 3 नवीन नियम या ठिकाणी लागू झालेत याची माहिती संपूर्णपणे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे सांगण्यात आले आहे, त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी पूर्ण बघायचा आहे। आता आम्ही जे 3 नियम सांगणार आहे याचे पालन तुम्ही व्यवस्थित आणि काळजीपूर्वक नक्की करायचं आहे। तुम्हाला तर माहितीच आहे, नवीन वर्ष येतं आणि त्यामुळे सरकार काही ना काही बदल हे 100% करत असतं। तशाच प्रकारचा बदल आता पॅन कार्ड धारकांना लागू केलेला आहे। आपल्या जवळ असलेले पॅन कार्ड हे अतिशय महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे, त्याच्याशिवाय कोणतेच काम आपलं पूर्ण होत नाही। तुम्हाला माहिती चांगलंच आहे की तहसीलदार कार्यालयापासून जिल्हा अधिकारी कार्यालयापासून त्या ठिकाणी बँकेतील कुठलेही काम असेल तर तुम्हाला आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे आहे का तुम्हाला पहिल्यांदा विचारतात। त्यामुळेच पॅन कार्डवरील 3 नियम तुम्ही व्यवस्थित समजून घ्या। तुम्ही जर बँकेतून पेन्शन घेत असाल आणि तुम्ही जर पॅन कार्डवरील 3 नियम नाही पाळले तर तुमची पेन्शन बँकेमध्ये येण्यासाठी इथून पुढे अडचण येऊ शकते। तसेच तुम्ही लाडकी बहीण योजनेचे पैसे घेत असाल तर तुमचा हप्ता येण्यामध्ये अडचण येऊ शकते। तसेच तुम्ही शेतकरी असाल तर PM किसान योजनेचा हप्ता येण्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी अडचण येऊ शकते। त्यामुळे पॅन कार्डवर तुम्हाला महत्त्वाची कोणते 3 कामे करायची आहेत आणि 3 नियम कोणते आलेत आता याचीच माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे। सरकारने सांगितले, देशामध्ये तुम्हाला या ठिकाणी कोणत्याही बँकेमध्ये आता खातं तुम्ही उघडलं असेल तर काय सांगितले, तुम्हाला पॅन कार्ड त्या ठिकाणी जोडला असेल तर तुम्हाला अर्जंटमध्ये ही बातमी तुमच्यासाठी आलेली आहे, कारण पॅन कार्डचा नंबर लिंक त्या ठिकाणी केलेला असतो आणि खूप मोठ्या अडचणींचा सामना यामुळे तुम्हाला आता करावा लागू शकतो, कारण फसवणुकीच्या घटना फार वाढलेल्या आहेत। त्यामुळे सरकारने लावलेले 3 नियम या ठिकाणी पॅन कार्डवरचे नक्की पाळायचे आहेत।
पॅन कार्ड हे प्रत्येक कामासाठी खूप महत्त्वाचं बनलंय. हे तुमच्यासाठी आता महत्त्वाचं नसेल, परंतु या ठिकाणी आता बँकेच्या खातेदारांना तसे योजनांचे पैसे ज्यांना ज्यांना येतात त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं काम हे पॅन कार्ड करतं. आता सरकारच्या डोळ्यासमोर या पॅन कार्डच्या बाबतीत अनेक गोष्टी या ठिकाणी समोर आल्या आहेत. जसे की काही दिवसापासून पॅन कार्डमध्ये होणाऱ्या फसवणुकीच्या घटना या ठिकाणी सरकारला आता डोळ्यासमोर येत आहेत. आपण पॅन कार्ड बऱ्याच ठिकाणी देतो, परंतु आता अनेक लोक त्याचा गैरवापर करताना सरकारच्या निदर्शनास आला आहे. अनेक ठिकाणी पॅन कार्ड वापरून एखाद्याच्या नावावर आता बिनाकामाचं कर्ज घेतल्याच्या घटना सुद्धा आता समोर आल्या आहेत. तसेच पॅन कार्ड वापरून पैसे उकळल्याच्या घटना देखील आता सरकारच्या माध्यमातून आता समोर आले आहेत. त्यामुळे नवीन वर्ष सुरू होत असल्याने पॅन कार्डवरील 3 नियम आता लावण्यात आलेत, ज्यामुळे आता सर्व फसवणुकीच्या घटनांना आळा बसणार आहे. काळा पैसा जो सर्वांनी लपवून ठेवलाय तर तो बाहेर येण्यासाठी मदत होणार आहे. त्यामुळे आता ही नियम सर्वांनी बघणं बंधनकारक आहे. आता बघा, यामधील पहिला नियम त्यांच्यासाठी आहे ज्यांनी 2 बँकेमध्ये खातं उघडलंय आणि पॅन कार्ड दोन्ही बँकांना जोडले आहे. त्यांना काळजीपूर्वक आता सूचना सरकारने काय सांगण्यात आल्या बघा. सरकारने सांगितलंय पहिला नियम त्यांच्यासाठी आहे ज्यांनी 2 बँकेमध्ये स्वतःचं खातं उघडलंय आणि पॅन कार्ड दोन्ही बँकांना जोडलेलं आहे. तर त्यांनी सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष द्या. तुमचं बँकेचं खातं उदाहरणार्थ स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडलं असेल आणि दुसरं बँकेचं खातं पोस्ट ऑफिसमध्ये उघडला असेल तर तुमच्यासाठी पहिला नियम या ठिकाणी लागू होतोय. जर हा नियम तुम्ही व्यवस्थित पाळला नाही तर तुम्हाला बँकेतून पैसे काढता देखील येणार नाहीत आणि बँकेमध्ये पैसे भरता देखील येणार नाहीत. मग कोणत्या योजनांचे पैसे बँकेत येत असतील तर ते तुम्हाला अजिबात काढता येणार नाहीत. त्यामुळे पहिला नियम समजून घ्या. जर तुमच्या 2 बँकेमध्ये खातं उघडला असेल आणि त्यामध्ये जर तुम्ही दोन्ही बँकांना पॅन कार्ड हे कागदपत्र जोडलं असेल तर तुमच्यासाठी अर्जंटमध्ये एक काम करायला सरकारच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्यात आलं आहे. आता दुसरा नियम त्यांच्यासाठी आहे ज्यांनी पॅन कार्ड काढून 2 वर्ष पूर्ण झालंय. म्हणजेच 2023च्या आधी पॅन कार्ड तुम्ही काढला असेल तर तुम्हाला अर्जंटमध्ये दुसरं काम तुम्हाला करायला सांगितलंय. आणि आता तुमचे पॅन कार्ड जर आता तुम्ही या ठिकाणी ही काम नाही केलं तर सस्पेंड देखील सरकारच्या माध्यमातून केलं जाऊ शकतं असं सांगण्यात आलंय. कारण अनेक ठिकाणी शेतकरी असतील आता किंवा बँकेमध्ये खाते उघडलेले नागरिक असतील तर ते काय करत असतात, बँकेमध्ये एकदा का खातं खोललं त्याला पॅन कार्ड ते जोडतात, आधार कार्ड जोडतात आणि ते या ठिकाणी आयास सोडून देतात. अशा नागरिकांना सरकारच्या माध्यमातून अर्जंटमध्ये एक महत्त्वाचं काम आता करायला सांगितलंय. बघा, नवीन वर्ष येताच काही ना काही मोठमोठे बदल सरकार करत असतं. तशाच प्रकारचा बदल आता पॅन कार्ड धारकांसाठी मोठा करण्यात आलाय. बघा, सर्वांनी आता पहिला नियम लक्षात आला का बघा. 2 बँकेमध्ये खातं जोडलं असेल या ठिकाणी त्याला पॅन कार्ड जोडणी केला असेल तर अर्जंटमध्ये हे काम तुम्हाला करायला सांगितलंय. आता दुसरा नियम कोणता आहे आणि त्याबद्दल तुम्हाला अपडेट काय सांगितल्या बघा. सरकारने सांगितले 2025 या वर्षामध्ये पॅन कार्डवरील नंबर वापरून फसवणुकीच्या घटना सतत वाढत असल्याचं पाहायला मिळालं आणि त्यामुळेच या फसवणुकीच्या घटनांना आळा घालण्यासाठी सरकारच्या माध्यमातून पॅन कार्डवर 3 कडक नियम या ठिकाणी लागू केलेत. या 3 नियमानुसार अनेकांची पॅन कार्डची सेवा कायमची रद्द करण्यात येणार आहे. पहिला नियम तुमच्या लक्षात आला का बघा. 2 बँकेच्या खातेदारांसाठी पहिला नियम लावण्यात आलाय कारण दोन्ही पण बँकेमध्ये तुम्ही पॅन कार्ड हे 100% दिलेलं असतं. त्यानंतर दुसरा नियम लावण्यात आलाय तो म्हणजे तुम्ही 2 वर्ष पॅन कार्ड काढून पूर्ण झालेत तर त्यांच्यासाठी दुसरा नियम लावण्यात आलाय. अर्जंटमध्ये आता ही कामे तुम्ही करायची आहेत, नाही केली तर पॅन कार्डची सेवा बंद करण्यात येईल. त्यामुळे यावर कोणत्या योजनांचे पैसे तुम्हाला बँकेमध्ये येणार नाहीत. तसेच पेन्शन देखील बँकेमध्ये तुमच्या या ठिकाणी जमा करण्यात येणार नाही. तुम्ही पैसे काढू पण शकणार नाही आणि पैसे देखील आता त्यामध्ये भरू शकणार नाही कारण पॅन कार्डवरच सर्व सुविधा बँकेमध्ये असतात. त्या सुविधा बँक तात्काळ आता नवीन वर्षामध्ये बंद करणार आहे. त्यामुळे अर्जंटमध्ये पॅन कार्डवरील ही सर्व कामे तुम्ही करून घ्यायची आहेत. सरकारने सांगितलंय सर्वात जास्त पॅन कार्ड बँकेमध्ये जोडलेत ते म्हणजे महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस आणि स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेतील ग्राहकांना सर्वात अर्जंटमध्ये आता सांगण्यात आलं आहे. कारण या सर्वात मोठ्या बँका आहेत. यामध्ये अनेक खातेदारांनी एफडी केलेली आहे. काही खातेदारांनी योजनांचे पैसे यामध्ये साठवून ठेवले आहेत. अकाउंट नंबर या ठिकाणी आता जोडलेला आहे. त्यांना अर्जंटमध्ये सूचना सांगण्यात आल्या. यामध्ये तिसरा जो नियम लावण्यात आलाय
तर तो या ठिकाणी थोडा कडकमध्ये लावण्यात आलाय। आता बघा, तिसऱ्या नियमानुसार जर या नियमाचे पालन जर तुम्ही नाही केले आणि अर्जंटमध्ये एक काम जर याच्यावर नाही केले तर तुमच्यावर कारवाई देखील सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। त्यामुळे पॅन कार्ड या कागदपत्राला तुम्ही अजिबात हलकं समजू नका। हे खूप महत्त्वाचं कागदपत्र आहे। सरकारने याला बँकेतील सर्वात महत्त्वाचं कागदपत्र म्हणून घोषित केले। एक वेळ आधार कार्ड नसलं तरी चालू शकतं, परंतु बँकेच्या कामांसाठी आता पॅन कार्ड हे असलंच पाहिजे। खाते खोलताना पहिल्यांदा पॅन कार्डची आता 2 वर्षांच्या पाठीमागे गरज नव्हती, परंतु आता पॅन कार्ड असल्याशिवाय कुठेही बँकेचं खातं खोललं जात नाही। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले की बँकांच्या फसवणुका 2026 या नवीन वर्षामध्ये अजिबात झाल्या नाही पाहिजेत, असाच उद्देश सरकारचा आहे। त्यामुळे या नियमांतर्गत तुम्हाला अर्जंटमध्ये ही कामे तुम्हाला करायची आहेत। सरकारची अर्जंट सूचना आहे की पॅन कार्डचा नंबर वापरून 2025 या वर्षामध्ये अनेकांनी चुकीच्या मार्गाने आता लाभ घेतले आहेत। अनेकांनी चुकीच्या पद्धतीने कर्ज काढून ठेवले। त्यामुळे इथून पुढे अशा प्रकारच्या कोणत्याही घटना कुठेही घडू नयेत। आता यासाठी सरकारच्या माध्यमातून 3 नियम सरकारने सांगितलेत। या 3 नियमांच्या अंतर्गत कोणकोणती कामे करायची आहेत हे तुम्हाला सांगणार आहे। लक्षात ठेवा, पहिला नियम आहे, तुमचे एकापेक्षा जास्त बँकेचे खाते आहे, त्या बँकांना तुम्ही पॅन कार्ड जोडलेलं आहे अशा नागरिकांसाठी पहिला नियम आहे। तर लक्षात ठेवा, तुम्ही 2 बँकेमध्ये खाते जोडलाय आणि दोन्ही पण बँकांना एकच या ठिकाणी मोबाईल नंबर जोडलेला आहे, तर सरकारच्या माध्यमातून पहिल्या नियमानुसार तुम्हाला अर्जंटमध्ये सूचना आल्या की तुम्ही दोन्ही बँकांचे नंबर वेगवेगळे पटकन जोडून घ्या, कारण सरकारच्या माध्यमातून अर्जंट सूचना तुम्हाला आलेली आहे। सरकार काय म्हणतंय की पॅन कार्ड हे अतिशय महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे आणि तुम्ही तुमच्या बँकेच्या खात्याला तुमचा मोबाईल नंबर एकच दोन्ही बँकांना जोडलेला असतो। त्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम येऊ शकतो आणि बँकेच्या खात्याला मोबाईल नंबर जोडल्यानंतर तर तो या ठिकाणी पॅन कार्डला देखील तोच मोबाईल नंबर या ठिकाणी लिंक होत असतो। त्यामुळे पहिलं काम तुमच्या लक्षात आलं का बघा, सरकारने करायला सांगितले ते म्हणजे तुम्ही तुमचा मोबाईल नंबर आता एकच असेल तर तो दोन्ही बँकांना वेगवेगळा अर्जंटमध्ये जोडून तुम्हाला घ्यायला सांगितलंय। आता हे झालं पहिलं काम। दुसरं काम कोणतं आहे नक्की बघा। आता सरकारच्या माध्यमातून दुसरा नियम पॅन कार्ड धारकांना सांगितलाय, ते म्हणजे ज्यांचं पॅन कार्ड 2023च्या आधीपासून काढलेलं आहे। बघा, त्यानंतर शेवटचा नियम तुम्हाला लगेच सांगणार आहे, तो सर्वांना लागू होणार आहे। त्यावरती अर्जंटमध्ये तुम्हाला कामे करायची आहेत। जर तुम्ही कामे नाही केली तर तुम्हाला 3 तोटे होऊ शकतात। तुमच्या बँकेतील पैसे तुम्ही काढू पण शकत नाही आणि भरू पण शकत नाही, तसेच तुमचे पॅन कार्ड लगेचच रद्द होऊ शकतं आणि तिसरा तोटा म्हणजे तुमच्यावर कारवाई आता या ठिकाणी लगेच होऊ शकते। त्यामुळे व्हिडिओच्या शेवटी तिसरा नियम तुम्हाला समजावून सांगणार आहे, त्यामुळे मोबाईल हातात धरून 2 मिनिटे लक्षपूर्वक बघा। आता या ठिकाणी तिसऱ्या नियमांतर्गत तुम्हाला अर्जंटमध्ये काही कामे करायचे आहेत, ते कोणतं काम करायचे ते तुम्हाला सांगणारच आहे, परंतु त्याआधी दुसरा नियम या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित समजावून या ठिकाणी सांगत आहे। 2023च्या आधी पॅन कार्ड काढला असेल तर सरकारच्या माध्यमातून तुम्हाला अर्जंट सूचना सांगण्यात आल्या। जर तुम्हाला पॅन कार्ड अपडेट करायला जमत नसेल तर तुम्ही नवीन पॅन कार्ड 2.0 2025ला लॉन्च झाला आहे, ते तुम्हाला अर्जंटमध्ये काढून घ्यायला सांगितलंय। कारण अनेक पॅन कार्ड असे सुद्धा आहेत तर ते लवकर अपडेट सुद्धा होत नाहीत। त्यामुळे तुम्ही पॅन कार्ड 2.0 हे नवीन पॅन कार्ड काढू शकता, जे तुम्हाला सोयीस्कर आहे आणि सोपं आहे। आता तुम्हाला तिसरा नियम सांगत आहे, ज्या अंतर्गत तुम्हाला महत्त्वाची 2 कामे अर्जंटमध्ये तिसऱ्या नियमांतर्गत करायचे बघा। आता या ठिकाणी तुम्हाला तिसरा नियम सांगत आहे बघा। आता तुमचं पॅन कार्ड जर आधार कार्ड आणि बँकाला दोन्ही जोडलं असेल तर तुम्हाला काय काय काळजी घ्यायची आहे बघा। सगळ्यात महत्त्वाचं, सरकारच्या माध्यमातून तिसऱ्या नियमांतर्गत तुम्हाला महत्त्वाच्या 3 सूचना या ठिकाणी सरकारने सांगितलेत। या सूचनांचं पालन तुम्ही नक्की करायचं आहे। पहिली सूचना सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले की तुम्ही ज्यावेळी झेरॉक्स दुकानात जाता आणि तुम्ही काय म्हणता, एवढं पॅन कार्डचं झेरॉक्स काढा, एवढं आधार कार्डचं झेरॉक्स काढा, परंतु त्या ठिकाणी आता मोठी फसवणूक होत असल्याचं पाहायला मिळतंय। कारण पॅन कार्डचा नंबर तो त्या ठिकाणी त्यांना मिळाला किंवा आधार कार्डचा नंबर मिळाला तर ते बँकेतील फसवणूक करू शकतात। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून पहिली सूचना सांगण्यात आल्या की तुम्ही पॅन कार्डचं झेरॉक्स काढत असताना ओळखीच्या ठिकाणी झेरॉक्स काढा, अशा प्रकारची पहिली सूचना देण्यात आल्या। त्यानंतर दुसरी सूचना देण्यात आल्या
ती म्हणजे आता या ठिकाणी तुम्हाला अनोळख्या नंबरवरून व्हॉट्सअपवरती या ठिकाणी मेसेज येतात, एखादी लग्नपत्रिका या ठिकाणी येत असते, ती ओपन अजिबात करू नका. अनोळख्या नंबरवरून व्हॉट्सअपवर वगैरे मेसेज आला, लग्नपत्रिका आली, काहीतरी शुभेच्छा आल्या तर ओपन करू नका. त्याचं कारण म्हणजे ती फसवणुकीच्या माध्यमातून आता घटना असतात. या ठिकाणी अनेक ज्येष्ठ नागरिकांचे अशा प्रकारे फसवणूक झाल्या की आता त्या ठिकाणी एखादी लग्नपत्रिका आहे असं आपल्याला भासवतात आणि जर आपण ती ओपन केली तर त्या ठिकाणी अचानक बँकेतील पैसे उडू शकतात. त्यामुळे पॅन कार्ड धारकांना या महत्त्वाच्या सूचना सांगण्यात आलेत. तर बघा, या ठिकाणी तुम्हाला सांगण्यात आले पॅन कार्ड आता बँकेला अपडेट करून जोडून घ्या. तुम्ही जर 2 बँकेमध्ये खाते असेल तर वेगवेगळे नंबर जोडून घ्या. त्याचं कारण म्हणजे फसवणुकीच्या घटना एका बँकेमध्ये घडल्या तर दुसऱ्याही बँकेमध्ये घडू शकतात. त्यामुळे वेगवेगळे नंबर जोडून घ्या. अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट या ठिकाणी समोर आल्या. तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.